तर मित्रांनो नक्कीच सुंदर अशी शर्यत झाली आणि ज्या शर्यतीचा पूर्ण अड्ड्यामध्ये चर्चा होती ना 1001 नंबरचा दावणीचा कोणताही नंदी असो प्रेक्षकांची अफाट गर्दी असते बघण्यासाठी तशीच आज शर्यत झाली कॉकटेल। तर शुभम दादा आपल्यासोबत जोडलेले आहेत। दादा काय म्हणणार आज शर्यत झाली सुंदर अशी गाडी पळाली काय म्हणणार विषय? शर्यत झाली अशी सुंदर अशी गाडी पळाली आमची हिरा आणि कॉकटेल मैत्रीपूर्ण शर्यत झाली ते पण आपले संबंधातलेच होते आणि सुंदर अशी गाडी पळून आपण विजय प्राप्त केला। दादा कॉकटेल जेव्हापासून मैदानामध्ये आपण मुंबईमध्ये आणले तेव्हापासून आता किती शर्यत असेल कॉकटेलची? कॉकटेलची 6वी शर्यत आहे 2 शर्यती त्यांनी मार खाल्ला आणि 4 शर्यती केल्या। नक्कीच जसा आपला नंदी पळालो तेव्हा प्रत्येक प्रेक्षक आपल्या नंदीची चर्चा करतात परंतु काही वेळी आपल्याला अपयश पत्करावं लागतं तेव्हा देखील काही आपले प्रेक्षक निराश होतात त्यांना काय सांगणार? अपयश काय शर्यत क्षेत्र आहे याच्यामध्ये हार जीत तर चालूच असते कारण की हारल्यानंतर पण आपल्याला समजते आपण कुठे आहे आणि आपल्यासोबत कोण आहे त्याच्यामुळे हार जीत तरी माणसाला हवीच आहे। नक्कीच दादा आज या आपल्या 1001 दावणीचा आधारस्तंभ आपल्याला कुठेतरी कमी दिसतं मैदानामध्ये मथुर काय म्हणणार त्याविषयी? मथुर कमी दिसतो थोडा मथुरचं नियोजन वेगळं आहे 100% मथुर पण दिसेल मैदानामध्ये अजून थोडे दिवस गेल्यानंतर मथुर 100% बिनजोडला पळताना दिसेल। आणि आता याच्या पुढचा नियोजन मथुरचा बिनजोडला असेल या गावावरती घाटावर? नाही घाटावरती नियोजन आहे सध्या तरी मथुरचा मथुर मुंबईमध्ये थोडा कमी पळेल सध्या तरी महिन्यापासून। आणि जास्त काय विचारणार ना दादा कॉकटेलचं पुढचं नियोजन काय असणार? बघू आता जिथे मैदान असेल तिथं कॉकटेलचं नियोजन असेल। आपले मुंबईमधले मथुर सोडून किती आपले मुंबईमध्ये पळणार आपली नंदी 1001? आपले आता आहे कॉकटेल आहे आपला अर्जुन आहे अजून एक मुंबईमध्ये बघायला भेटणार? हा मुंबईमध्ये बघायला भेटणार। नक्कीच लवकरच आपल्याला मुंबईमध्ये देखील आता मथुर देखील एंट्री करणार ना कॉकटेल घाटावरून? 100%। अभिनंदन दादा विजयानंतर।